घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की जानकी नानांना घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते आणि अवंतिकाला फोन करून सांगते की तू आणि ऐश्वर्या दोघीजण हॉस्पिटलमध्ये या. त्यावेळेस अवंतिका आणि ऐश्वर्या दोघी हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आणि त्यावेळेस आईनं सांगतात की आम्ही अर्जंट कामासाठी बाहेर चाललो आहेत आणि थोड्या वेळानं परत येऊ. त्यावर आजी म्हणते की जेवणाचं काय. त्यावर अवंतिका सांगते की जेवणाचं आम्ही सर्व बनवलेलं आहे. तर आजी म्हणतात की मग ते आम्हाला कोण वाढणार. त्यावर ऐश्वर्या सांगते की आजी आज तुम्ही स्वतः घेऊन जेवण करा. इकडे अवंतिका म्हणते की ऐश्वर्या ठीक आहे, आपण यांना जेवायला वाढूयात आणि नंतरच हॉस्पिटलमध्ये जाऊयात. त्यावरती इकडे हॉस्पिटलमध्ये नानांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे असं डॉक्टर जानकीला सांगतात आणि तुम्ही 2 तासानंतर नानांना भेटू शकतात असंही ते सांगतात. त्यानंतर जानकी अवंतिकाला फोन करते आणि सांगते की नानांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि आई आणि आजींना घेऊन तू हॉस्पिटलमध्ये ये. तसेच ती ऋषिकेशलाही फोन करते आणि दिवसभराचा सर्व प्रकार सांगते आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला या असंही सांगते. त्यानंतर जानकी नानांना भेटायला रूममध्ये जाते. त्यावेळेस नानांना बोलते आणि नानांना शुद्ध येते. शुद्ध आल्यानंतर नानांना सांगतात ते की आता तुम्ही काहीही विचार करू नका आणि आता तुमचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्ही ठीक आहात. त्यावरती नानासाहेब जानकीला सांगतात की मला आता वकिलांना बोलायचं आहे आणि तू वकिलांना फोन कर. त्यावर जानकी वकिलांना फोन करते आणि वकिलांना यायला सांगते. इकडे सुमित्रा नानासाहेब घरी आले नाही त्या विचारांनी त्रस्त असतात. त्यावेळेस अवंत म्हणतात की आणखीन कसे नाही आले. त्यावेळी आजी म्हणते की जानकी शोधायला गेली आहे पण ती गावभर फिरत असेल. त्यावेळी अवंतिका म्हणते की नाना आता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुम्ही काळजी करू नका. सकाळीच नानांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालेलं आहे आणि हे सर्व सकाळपासूनच चालू होतं. त्यावेळेस सुमित्रा म्हणते हे असं कसं झालं आणि आम्हाला कसं माहीत नाही. त्यावेळेस अवंतिका सांगते की त्यांचं ऑपरेशनही सक्सेसफुल झालेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपण नानांना भेटू शकतो तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. हे सर्व इकडे शर्वरी वंशही ऐकतात की नाना आता हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अवंतिका शर्वरी वंश यांनाही सांगते की आता शर्वरी वंश आपण नानांना जाऊन भेटूयात. इकडे हॉस्पिटलमध्ये नानांना भेटायला जानकी आणि वकिलांना घेऊन येते आणि वकिलांना नानासाहेब बोलतात आणि जानकीला सांगतात की तू 5 मिनिट बाहेर थांब, मला वकिलांना एकांतामध्ये बोलायचं आहे. त्यावेळेस नानासाहेब त्यांचं विलपत्र बनवतात आणि त्यावर आपली स्वाक्षरीही करतात आणि त्यानंतर तिथून ते निघून जातात आणि तेवढ्यामध्ये इकडे हॉस्पिटलमध्ये घरातील सर्व व्यक्ती आलेल्या असतात. त्यानंतर जानकी, सुमित्रा, शर्वरी वंश हे सर्वजण नानाला भेटायला जातात. भेटायला गेल्यानंतर नाना शर्वरी वंशला पाहतात आणि त्यांच्या हार्टबीट वाढतात आणि तसेच त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्यावेळेस ते डॉक्टर आणि नर्सला बोलवतात. त्यावेळेस तिथे नर्स येतात आणि नर्स सांगतात की तुम्ही सगळेजण इथं एवढी गर्दी कशाला करत आहात, तुमच्यापैकी फक्त एक व्यक्ती इथे थांबा. त्यावेळेस सुमित्रा सांगते की मी इथे थांबते, मी नानांपाशी थांबते. त्यावेळेस सुमित्रा नानांना बोलतात की तुम्ही आता काही काळजी करू नका आणि तुम्ही आता लवकर बरे होणार आहात, आपण लवकरच घरी जाऊयात. त्यावेळी नाना म्हणतात की असं नाही, आता प्रत्येकांची वेळ झालेली असते, प्रत्येकांना जावंच लागतं, निरोप घ्यावा लागतो. त्यावेळी सुमित्रा सांगते तुम्ही असं नका बोलू, आपण पॉझिटिव्ह राहा आणि आपण सर्व काही ठीक होईल.